शिर्डीतील साईबाबा संस्थान ट्रस्टचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा अहवाल समोर आलाय। संस्थानची आर्थिक स्थिती मजबूत आणि स्थिर असल्याचं स्पष्ट झालंय। एकूण उत्पादनात किंचित घट झाली असली तरी भक्तांच्या अखंड श्रद्धेमुळे रोख वस्तुरूप तसेच सोने चांदीच्या देणग्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। विशेष म्हणजे मुदत ठेवींवरील व्याज उत्पन्नात तब्बल 14 कोटी रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे। त्यामुळे संस्थानची आर्थिक घडी आणखी भक्कम झाल्याचे दिसून येते। साईबाबा संस्थानला देश विदेशातील भक्तांकडून मिळणाऱ्या देणग्यांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय। विशेषतः सोने आणि चांदीच्या देणगीत यंदा मोठी वाढ झाली आहे। 2024-25 या आर्थिक वर्षात 13 कोटी 95 लाख रुपयांची असलेली सोने चांदीची देणगी 2025-26 मध्ये वाढून तब्बल 19 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे। या देणगीत 16 किलो सोने आणि 197 किलो चांदीचा समावेश आहे। याशिवाय हॉस्पिटल, आरोग्य सेवा आणि इतर विकास कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या इमारतींसाठी सुमारे 15 कोटी रुपयांचे वस्तुरूपात दान प्राप्त झाले। संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी ही माहिती दिली आहे। साईबाबांप्रती असलेली भक्तांची अढळ श्रद्धा आणि विश्वास यामुळे संस्थानच्या देणगी उत्पन्नात सातत्याने वाढ होते। आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असलेल्या संस्थानला भविष्यातील विविध विकास प्रकल्प, आरोग्य सुविधा, भक्तिनिवास, शिक्षण आणि सामाजिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यास मदत। वाढते दान, मजबूत गुंतवणूक आणि वाढलेलं व्याज उत्पन्न यामुळे साईबाबा संस्थानची आर्थिक वाटचाल अधिक स्थिर आणि सक्षम झाल्याचं या अहवालातून अधोरेखित झालंय। सर, या आर्थिक वर्षात साईबाबा संस्थानला किती उत्पन्न प्राप्त झाले किंवा मागील वर्षी किती उत्पन्न होतं, नेमकी काय परिस्थिती आहे? ओम साईराम। बाबांच्या दर्शनासाठी जे आहे ते देश विदेशातले करोडो साई भक्त जे आहेत ते दरवर्षी येत असतात आणि बाबांना गुरु मानून जे आहे गुरु दक्षिणा म्हणून ते बाबांच्या झोळीमध्ये भरभरून दान करत असतात। मागील वर्षी जे आहे 25-26 मध्ये बाबांच्या झोळीमध्ये वेगवेगळ्या देणग्यांच्या माध्यमातून जे आहे ते 638 कोटी 34 लाखाचं दान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे। त्याच्यामध्ये जवळपास 16 किलोचं सोनं आहे आणि 197 किलोची चांदी आहे। सोबतच जे आहे ते दक्षिणा पेटीमध्ये जे आहे ते 195 कोटी आहेत, ऑनलाईन 122 कोटी आहेत। असे वेगवेगळ्या प्रकारे 638 कोटीचं दान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे। मागच्या वर्षी जे आहे ते 648 कोटीचं दान जे प्राप्त झालेलं होतं। या वर्षी जे आहेत संस्थांच्या गरजा, हॉस्पिटलच्या गरजा लक्षात घेऊन जे आहेत ते काही भक्तांना जे आहेत आम्ही डोनेशनमध्ये देणगी देण्यापेक्षा वस्तू स्वरूपामध्ये, मशिनरी स्वरूपामध्ये डोनेशन देण्याची विनंती केली होती। कारण हॉस्पिटलची काही मशिनरींची गरज जी आहे ती तातडीची होती। त्यामुळे काही भक्तांनी जे आहे ते हॉस्पिटलला जे आहेत मशिनरी दिलेल्या आहेत आणि त्याची किंमत बी जवळपास जे आहे ते 15 कोटीच्या वर आहे। त्यामुळे मागच्या वर्षी 648 कोटी होतं, यावर्षी 638 कोटी अधिक 15-20 कोटीचं जे आहे ते वस्तुरूपाने दान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे। संस्थांच्या वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँकामध्ये जे आहेत ते 3603 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत। 550 किलोचं जे आहे ते सोनं आहे आणि 7030 किलोची चांदी आहे। एकूणच हे जे प्राप्त होतं त्यातून संस्थांचा वार्षिक खर्च अंदाजे किती होतो? संस्थांचे जे वेगवेगळे उपक्रम चालू आहेत या उपक्रमाच्या माध्यमातून आणि डोनेशनमधून जे आहे संस्थांची टोटल रिसिप्ट जी आहे ते 851 कोटी रुपयाची आहे आणि जवळपास 550 कोटी रुपयाच्या दरम्यान जो आहे तो संस्थांचा खर्च होतो। जवळपास जे आहे ते 250-300 कोटी रुपये जे आहेत ते संस्थांच्या ठेवी दरवर्षी वाढत आहेत।